नमस्कार, माळशेज कन्या पुष्पा क्रिएशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण कॅनव्हास न वापरता पॅचवर्क ब्लाउज डिझाईन खूप सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी मी अस्तर आणि ब्लाउज पीस कट करून घेतलेला आहे आणि आता मी गळ्याचं माप टाकून घेते। पंचकोनी गळ्यावर आपण ही ब्लाउज डिझाईन बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपल्याला गळ्याची उंची टाकून घ्यायची आहे, आपली जेवढी उंची पाहिजे तेवढी, आणि त्यानंतर मग आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हा गळ्याला आकार देऊन घ्यायचा। खूपच सुंदर ब्लाउज डिझाईन तयार होते। एकदम स्टेप बाय स्टेप मी सांगितलेलं आहे। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच तुम्हाला कळेल। तर आता मी हा गळ्याचा आकार दिलेला आहे तसा कट टू कट कटिंग करून घेत आहे। आपल्याला या पाठीच्या भागाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। अगदी जरी तुम्ही नवीन शिकत असले तरी पण तुम्हाला सहज जमेल इतक्या सोप्या पद्धतीने मी समजावून सांगितलेले आहे ही डिझाईन कशी बनवायची ते। तर हे बघा, अस्तरचे हे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि नंतर आपल्याला मधला पॅच बनवण्यासाठी जो कपडा लागणार आहे तो देखील कट करून घेतला आहे। आता आपण अस्तर ब्लाउज पीसावर ठेवून घेतलेला आहे आणि ब्लाउज पीसाचे 2 भाग करून घ्यायचे। दाखवल्याप्रमाणे ब्लाउज पीसाचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि ब्लाउज पीस आपण सोयीच्या बाजूने ठेवलाय। आपण पॅचची डिझाईन बनवण्यासाठी साडीचा कपडा घेतलेला आहे। तर हे बघा, या पद्धतीने मी हा साडीचा कपडा ब्लाउज पीसावर ठेवते आणि त्याच्यावरून अस्तरचा कपडा ठेवते। दाखवल्याप्रमाणे असं ठेवून घ्यायचं आणि त्याला व्यवस्थित टाचण्या लावून घ्यायच्या, जेणेकरून ते आपल्याला शिलाई घालताना इकडे तिकडे हलणार नाही। डिझाईनसाठी जो आपण साडीचा कपडा वापरला आहे त्याची सोयीची बाजू अस्तरच्या बाजूने ठेवायची आणि उलटी बाजू आहे ती ब्लाउजच्या बाजूने गेली पाहिजे, या पद्धतीने ठेवायची आणि व्यवस्थित आपण कडेकडेने एकदम शिलाई घालून घ्यायची। संपूर्ण गळ्याला आता शिलाई घालून झालेली आहे आणि आता आपण हा एक्स्ट्राचा कपडा आहे गळ्याच्या साईडचा तो कट करून टाकणार आहोत। हीच पद्धत वापरून तुम्ही बिना कॅनव्हासचा कुठलाही गळा शिवू शकता। अगदी पान गळा असू देत, पंचकोनी गळा असू दे किंवा मटका गळा असू देत, सेम हीच पद्धत वापरून तुम्ही कुठलाही गळा शिवू शकता। आता आपल्याला इथून छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडने, ज्यामुळे आपला गळा प्रॉपर फिनिशिंग सहित येईल। यासाठी दाखवल्याप्रमाणे गळा असा पलटी करून घ्यायचा। अस्तर खालच्या साईडने गेलं पाहिजे आणि डिझाईनसाठी वापरलेला कपडा आहे तो वरती राहिला पाहिजे। दाखवल्याप्रमाणे पलटी करून घ्या आणि वरून दाबटीप देऊन घ्यायची। खूपच सोपी पद्धत आहे ही, तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि ब्लाउज डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करा। दाबटीप देताना जरा व्यवस्थित काळजी घ्यायची, या पद्धतीने मी करते त्या पद्धतीने करून घ्यायचं, कारण आपला ब्लाउजचा कपडा गोळा होण्याची शक्यता असते, त्यासाठी जरा काळजीपूर्वक दाबटीप देऊन घ्यायची। तर हे बघा, आपली दाबटीप देऊन झालेली आहे। हे बघा, पाहू शकता तुम्ही आपली शिलाई किती फिनिशिंग सहित आलेली आहे। आता आपल्याला पॅच बनवण्यासाठी मार्किंग करून घ्यायची। तर हे बघा, असं टेप लावून मी गळ्याच्या बाजूने पुढे 1-1 इंचावर मार्किंग केलेले आहे। जसा आपला गळाचा शेप आहे त्याच पद्धतीने ही मार्किंग करून घेते। खूप सोपी पद्धत आहे ही। तर पाहू शकता हा असा गळा तयार होतो आणि वरून आपण जशी मार्किंग केली आहे त्या मार्किंगवरून शिलाई देऊन घ्यायची। शिलाई देताना सावकाश द्यायची, जेणेकरून आपला हा कपडा गोळा होणार नाही। मैत्रिणींना जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगत जा। तुमच्या एका कमेंटमुळे मलाही प्रोत्साहन भेटतं अजून नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी। प्लीज 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 एक कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर हे बघा, या पद्धतीने आपली शिलाई देऊन झालेली आहे आणि हा आता उरलेला कपडा आहे तो आपण कट करून घेणार आहोत। तर कट करताना खालचा ब्लाउजचा कपडा कात्रीमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपण जशी शिलाई दिली त्याच्या कडेकडेने व्यवस्थित कट करून घ्यायचा। तर हा बघा, हा असा आकार आलेला आहे। तो जास्तीचा कपडा असल्यामुळे
मला पहिलं काही व्यवस्थित कट करता नाही आलं, म्हणून मी परत एकदा व्यवस्थित कट करून घेते. आणि आता मी साईडने शिलाई देऊन घेणार आहे. संपूर्ण अस्तर जोडून घेते. खूपच सोपी ब्लाऊज डिझाईन आहे, अगदी कमी वेळेत तयार होणारे आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर संपूर्ण अस्तर जोडून झालेला आहे आणि हा एक्स्ट्राचा कपडा मी आता कट करून टाकते. तर हे बघा, ही अशी तयार झाली आहे. मी दोन्ही भाग तयार करून घेतलेत याच पद्धतीने. आणि आता आपण वरून लेस लावून घेणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलीही लेस लावू शकता. तर या ब्लाऊजला कॉपर कलरचा कॉम्बिनेशन असल्यामुळे मी कॉपर कलरची लेस लावते. लेस लावताना कोणे व्यवस्थित निघतील याची काळजी घ्यायची. तर कोण्याच्या तिथं व्यवस्थित चून द्यायची आणि लेसने दोन्ही बाजूनी शिलाई द्यायची, जेणेकरून लेस आपली फिनिशिंगमध्ये बसेल. ब्लाऊज शिवताना फिनिशिंग खूपच महत्त्वाची असते, त्यामुळे फिनिशिंगकडे जरा लक्ष द्यायचं. तर हे बघा, या पद्धतीने मी दोन्ही साईडने शिलाई देऊन घेते. ह्या ब्लाऊज डिझाईनला साईडने जर समोसा लेस असली ना तर अधिकच सुंदर लुक येतो, पण आता माझ्याकडे नाही येते, म्हणून मी आता ही एकच लेस लावणार आहे. खूपच अर्जंट ब्लाऊज असल्यामुळे मी जे आहे त्यातच ॲडजस्ट करून घेतले. तरी पण खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे हा. या ब्लाऊजची शिलाई तुमच्याकडे किती घेता मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर खूपच कमी शिलाई आहेत. तर हा बघा, किती झटपट ही ब्लाऊज डिझाईन तयार झाली. याच पद्धतीने मी दोन्ही भाग तयार करून घेतलेले आहेत. आता आपल्याला खालच्या साईडने कंबरपट्टी लावायची आहे. आणि कंबरपट्टी लावायच्या आधी आपण पाठीमागचं टक्स टाकून घेऊ. दाखवल्याप्रमाणे आपण जे नेहमीच्या ब्लाऊजला टक्स टाकतो त्याचप्रमाणे हा टक्स टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर मग आपण याला कंबरपट्टी लावणार आहोत. कंबरपट्टी लावताना जिथं आपला टक्स असतो त्या टक्सच्या ठिकाणी एक चून टाकायची, म्हणजे आपली कंबरपट्टी एकदम फिनिशिंगमध्ये बसते आणि पाठीमागून गळा वर उचलत नाही. याच्यानंतर तुम्हाला कोणती ब्लाऊज डिझाईन बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता आपल्याला मधला पॅच बनवायचा आहे, तर त्यासाठी मी ही डिझाईन चॉईस केलेली आहे. तर हे बघा, दाखवल्याप्रमाणे मी चुन्या टाकून घेते. तुम्ही मध्ये कुठलाही पॅच बनवू शकता. तुमच्याकडे जर काठ उरलेला असेल तर तुम्ही काठ वापरू शकता. का काठ उरलेलं नाही म्हणून मी ही अशी डिझाईन निवडलेली आहे. किंवा मग साधा कपडा वापरून त्यामध्ये फूल देखील टाकू शकता. तर हे बघा, या पद्धतीने मी या प्लेटी टाकून घेते. दोन्ही साईडने एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित या प्लेटी टाकायच्या आणि त्याच्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घ्यायच्या. प्रेस केल्याच्या नंतर आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग खूपच सुंदर येते. तर हे बघा, मधले पॅचची ही डिझाईन देखील खूप छान लुक देते, म्हणून मी ही डिझाईन निवडली. हे बघा, या पद्धतीने. आणि आता आपण अस्तर जोडून घेऊ. अस्तर जोडताना ब्लाऊज पिसाची बाजू सुईची ठेवायची आणि वरून अशी शिलाई देऊन घ्यायची. आणि आपल्याला पॅचची उंची जेवढी पाहिजे तेवढी मार्किंग करून घ्यायची आणि तेवढी शिलाई घालून घ्यायची. तर हे बघा, या पद्धतीने आपला एवढा हा पॅच आहे, तर तेवढी मी शिलाई घालून घेते. एक्स्ट्राचा भाग कटिंग करून टाकते. तर दोन्ही साईडने मी एकसारखं कटिंग करून घेतलं आहे आणि आता मी पलटी करून घेणार आहे. तर हे बघा, हा असा दिसेल हा पॅच. खूपच भारी झालेला आहे. आता दोन्ही साईडने आपण दाबटिप्पा देऊन घेऊ. दाबटिप्पा देताना जरा काळजी घ्यायची, कारण प्लेटा असल्यामुळे आपल्या दाबटिप्पा फसू शकतात. त्यामुळे व्यवस्थित धरूनच असे दाबटिप द्यायचे. दाखवल्याप्रमाणे आपण दोन्ही साईडने दाबटिप्पा देऊन घेतलेल्या आहेत. तर बघा, प्लेट अशी शिलाईच्या मध्ये आली तर आपल्या पॅचची फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे दाबटिप्पा देताना व्यवस्थित काळजी घ्यायची. हा झाला आपला मधला पॅच तयार. आता आपण जे पाठीचे भाग तयार केलेले आहेत ते जोडायचे आहेत. तर ते पाठीचे भाग जोडताना काळजी घ्यायची की आपल्याला माप टाकूनच हे भाग जोडायचे असतात, कारण ते कमी जास्त मागं पुढे झाले तरी आपल्या गळ्याची पाठीमागची फिनिशिंग बिघडू शकते. त्यामुळे व्यवस्थित माप टाकून दोन्ही बाजूने एकसारखी माप टाकून घ्यायची आणि उंचीला देखील एकसारखीच माप आली पाहिजेत, तरच आपला हा गळा व्यवस्थित दिसेल.
हे पॅच जोडताना थोडं जरी इकडं तिकडं झालं तर पूर्ण गळ्याची फिनिशिंग आपली बिघडू शकते. त्यामुळे ह्या अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात आणि काळजीपूर्वकच करायच्या असतात. दाखवल्याप्रमाणे असे हे पॅच सेट करून घ्यायचे आणि त्याला व्यवस्थित टाचणी लावून घ्यायचे, जेणेकरून ते शिलाई घालताना इकडे तिकडे हलणार नाही. त्यासाठी ही छोटी छोटी मापं टाकायचं, अजिबातच कंटाळा करायचा नाही, कारण या ब्लाऊजच्या फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाच्या टिप असतात या छोट्या छोट्या. आणि हा पॅच व्यवस्थित जोडून घ्यायचा. तर बघा किती सुंदर लुक आलेला आहे. याच पद्धतीने दुसऱ्या साईडने देखील शिलाई घालून घ्यायची. धागे दोरे व्यवस्थित कापून घ्यायचे. ब्लाऊजला फिनिशिंग देणं खूपच गरजेचं आहे, तरच तुमचे कस्टमर वाढतील. हा बघा, दुसऱ्या बाजूने देखील आपण ही शिलाई घालून घेतलेली आहे. तर हे बघा, हा झाला आपला हा ब्लाऊज तयार. मधल्या पॅचला आपण बटणं लावून घेणार आहोत. मणी देखील लावू शकता, पण मी बटणच लावलेले आहेत. आणि हा आहे आपला गळ्याचा फायनल लुक. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.